दशक 17वा प्रकृती पुरुष. दशक 17वा समास पहिला देव बळात्कार. श्रीराम. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळ अपरजो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षड्गुण ऐश्वरू श्रीराम. सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू, विस्तारला श्रीराम. शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिणी श्रीराम. क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वलक्षी, शुद्ध सत्व महत्तत्व परक्षी, जाणता साधू श्रीराम. ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणीमातृ, लहान थोर श्रीराम. देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणे तयाला, भजती लोक श्रीराम. जे वेळेसी भजन चुकले, ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले, सकळ लोक श्रीराम. जे जेव्हा आक्षेपिले, ते तत्काळची दिधले, त्रैलोक्य भजो लागले, येणे प्रकारे श्रीराम. पाचा विषयांचा नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य, रोग होती श्रीराम. जेणे काळे नैवेद्य पावेना, तेणे काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना, सांडून जातो श्रीराम. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होयना, देवे विण अनुमानेना, कोणास देव श्रीराम. देव पहावया कारणे, देऊळे लागती पहाणे, कोठे तरी देऊळाच्या गुणे, देव प्रगटे श्रीराम. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेदे श्रीराम. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे रावळे, जितुकी देऊळे तितुकी सकळे, कळली पाहिजे श्रीराम. मच्छकूर्म वराह देऊळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे, किती एक श्रीराम. कित्येक देवळी सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे, परी ते सर्व काळ न राहे, अशाश्वत श्रीराम. अशाश्वताचा मस्तकमणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे श्रीराम. उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंडखेद, ऐसा अधोर्ध संवाद, होत जातो श्रीराम. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, येके ठाई श्रीराम. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणसी श्रीराम. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, येह लोक आणि परलोक, दोन्ही साधिले श्रीराम. मननशीळ लोकापासी, अखंड देव अहिर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी, जोडा नाही श्रीराम. अखंड योग म्हणी योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे श्रीराम. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार असता बुडतयासी, बुडो नेदावे श्रीराम. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी श्रीराम. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण, रहस्य पाहे श्रीराम. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र श्रीराम. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण, परोपकाराचे श्रीराम. जे सत्कीर्तीचे पुरुष, ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास, तेथे चिवसे श्रीराम. विशेष सारासार विचार, तेणे होय जगोद्धार, संग त्यागे निरंतर, होऊन गेले श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देव बळात्कार नाम समास पहिला समाप्त. दशक 17वा प्रकृती पुरुष. दशक 17वा समास पहिला देव बळात्कार. श्रीराम. मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे, त्यामध्ये जे चंचळ स्फुरण उत्पन्न होते तोच आत्मा होय. तो सर्वाहून श्रेष्ठ, म्हणून त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य, साक्षी, ज्ञानात्मा, षड्गुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत. सर्व जगाचा ईश्वर म्हणून त्यास जगदीश्वर म्हणतात. त्याच्यापासून सृष्टीचा हा अफाट विस्तार झाला आहे. त्यालाच शिवशक्ती, जगदीश्वरी, प्रकृती पुरुष, परमेश्वरी, मूळ माया, गुणेश्वरी, गुणक्षोभिणी इत्यादी नावाने ओळखतात. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, सर्वलक्षी, अंतरात्मा, शुद्ध सत्व, महत्तत्व यांची परीक्षा करून जो त्यांना जाणतो तोच जाणता साधू होय. ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडांच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर याकडेच लक्ष ठेवून तो सर्व लहानथोर प्राणीमात्रांना पाहतो.
अंतरात्मा हा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याचे भजन केले नाही तर तो देहाला मारून टाकतो. म्हणून भयाने सर्व लोक त्याला भजतात. ज्या ज्या वेळी भजनात चूक होते तेव्हा तेव्हा तो लोकांना छळतो. म्हणून आवडीने सर्व लोक त्याला भजू लागले. त्याने ज्या ज्या वेळी जे जे अपेक्षिले त्या त्यावेळी तत्काळ ते दिले गेले. या प्रकारे त्रैलोक्य त्याला भजू लागले. 5 विषय भोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयारच असतो. असे जर केले नाही तर तत्काळ रोग होतो. ज्यावेळी नैवेद्य मिळत नाहीसा होतो त्यावेळी देव तेथे राहत नाही. भाग्य, वैभव, नाना पदार्थ टाकून तो देहत्याग करतो. तो जातो तेव्हा कुणाला कळू देत नाही, कुणाला माहीतही होत नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य कुणाला कळणार आहे? देव पाहण्याकरिता देवालयांचा शोध घ्यावा लागतो. तेव्हा कुठेतरी देवळाच्या गुणाने देव प्रगट होतो. देवळे म्हणजे नाना शरीरे, त्यातच जीवेश्वर राहतो. नाना प्रकारची नाना शरीरे असतात, त्यात अनंत भेद असतात. शरीरे ही चालती बोलती देवळे असतात. त्यात राया म्हणजे राजा जो अंतरात्मा तो राहत असतो. जितकी म्हणून देवळे आहेत ती सर्व कळली पाहिजेत. मत्स्य, कूर्म, वराह ही पण देवालयेच आहेत. त्यांनीच हा भूगोल सर्व काळ सावरून धरला आहे. काही देवळे म्हणजे शरीरे अक्राळ विक्राळ असतात तर कित्येक निर्मळ असतात. कित्येक देवळात शरीरात अवघे सौख्य भरून राहिलेले असते, पण तेही सर्व काळ राहत नाही. ते अशाश्वतच असते. अशाश्वताचा मस्तकमणी जो अंतरात्मा त्याची ही सर्व अगाध करणी असते. तो दिसत नसला म्हणून काय झाले, त्यालाच सर्वांचा धनी म्हणावे लागते. अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतो. त्याच्यापासून विमुख होऊन विषयाकडे लक्ष गेले तर भेद निर्माण होऊन खेद होतो. याप्रमाणे अध म्हणजे विषयाकडे आणि ऊर्ध्व म्हणजे अंतरात्म्याकडे असा खालीवर होण्याचा संवाद नित्य चालू असतो. सर्वांचे मूळ असून तो अंतरात्मा दिसत नाही. तो भव्य आणि प्रचंड असून तो भासत नाही. त्याची जाणीव होत नाही. तो क्षणभरही एका ठिकाणी राहत नाही. परमात्मा असा अगाध आहे, त्याचा महिमा कोण जाणू शकेल? हे सर्वोत्तमा, तुझी लीला फक्त तूच जाणतोस. या जगात जन्माला आल्याचे सार्थक करावयाचे असेल तर नित्यानित्य विवेक करणे आवश्यक आहे. जेथे असा विवेक केला जातो तेथेच इहलोक आणि परलोक दोन्ही साधले जातात. जे मननशील लोक असतात त्यांच्यापाशी देव रात्रंदिवस अखंड असतो. त्यांच्या पूर्व पुण्याईला तोड नाही असेच दिसून येते. अखंड आत्मानुसंधान असल्यामुळे त्यास योगी म्हणतात. जेथे ते नाही तो वियोगी होय. असा वियोगीही अभ्यासाच्या योगाने किंवा सद्गुरु कृपेच्या योगाने अखंड अनुसंधानाचे सामर्थ्य मिळवून योगी होऊ शकतो. थोरा मोठ्यांचा महिमा असा आहे की ते अनेक लोकांना सन्मार्गास लावतात. पोहता येणाऱ्याने जो बुडतो आहे त्यास बुडू देऊ नये. स्थूल सूक्ष्मांचा विवेक, तत्व झाडा म्हणजेच तत्वाने तत्वाचे निरसन, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा इत्यादींचे ज्ञान असून ज्यास प्रचितीही आलेली असते असा माणूस या पृथ्वी तलावर क्वचितच आढळतो. जे वेदांतातील पंचीकरण जाणतात व अखंड त्याचे विवरण करतात, तसेच महावाक्याचे रहस्य अंतःकरणाने जाणून घेतात, असे जे जगात विवेकी पुरुष आहेत त्यांची संगती धन्य होय. त्यांच्या अध्यात्म निरूपणाच्या श्रवण मात्रेच प्राणीमात्रांना सद्गती प्राप्त होते. सत्संग आणि सत्शास्त्रांचे श्रवण घडावे. जेथे अध्यात्माचे अखंड विवरण होत असते, अनेक संतांची संगती लाभते. जेथे उत्तम गुण आणि परोपकार होत असतो, असे जे उत्तम कीर्तीने संपन्न पुरुष असतात ते परमेश्वराचेच अंश असतात. तेथेच धर्मस्थापनेची उत्कट इच्छा, ध्यास आढळून येतो. विशेष म्हणजे तेथे निरंतर सारासार विचार केला जातो आणि त्या योगेच जगदुद्धार होत असतो. असे पुरुष निरंतर संगत्याग करून स्वस्वरूप होऊन जातात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देवबळात्कार नाम समास पहिला समाप्त.